शैला ते गंगल आपल्या पुढे एक कविता सादर करतायत। वय वर्ष फक्त 80, पण उत्साह खूप आहे। आता आराशाची कविता खरंच आपल्याला नवीन वर्षाचा संकल्प करायला हरकत नाही अशा प्रकारची ती कविता आहे की नेत्रदान ते म्हणले ते अगदी बरोबर आहे। ज्यांना दृष्टी असते त्यांना त्याचं महत्त्व नसतं। दाखवणार आहे ते आम्ही इयत्ता 10वीत असताना केलेले आहे। आता जेवढ्या आठवतील तेवढ्या बघा, नाही तर माईक मी असं ठेवून देणार। मी धरते, तुम्ही बोला। नको, दोन्ही हातांनी मला आमचे द्रविड सर म्हणून होते, ते त्यांनी सांगितलं मन तुझ्याजवळ असतं तर तू मनावरती कविता कर। सॉरी, मन तुझ्याजवळ असतं तर तू मनावरती कविता कर। म्हणून मी त्यांच्याकरता म्हणून एक मनावरती कविता केली। मनाजवळी तू आयुष्यभर बरी उमगे ना तुझा आकार। एक मिनिट तुम्ही सोडा, मी धरते। मना जाशी तू ब्रह्मांडा पलीकडे, नश्वर शरीर का तुझा आवडे। शरीर का तुकडे आरशाचे, प्रतिबिंब तुझे त्यातच साचे। ब्रह्मांडाचे तू एक कोरे, जे तुझे तुला तरी का उलगडे। आणि पाठांतर मी ऐकलेली आहे त्यांची कविता, 10वीतली कविता त्यांनी केलेली। मला वाटतं मंडळात एकदा म्हटली होती, आठवत असेल तर दुसरी म्हणा। मी करतो, तुम्ही सोडा। दुसरी कविता आठवते? हां, तुम्ही माईक नका देऊ। आता दुसरी कविता माझी अशी आहे की गीतेवरची कविता। मला असंच एका सरांनी सांगितलं तू गीतेवरती कविता कर। आता गीतेवरती मी गीता बघितली पण मी वाचली पण मी फक्त कोणाकोणाकडून ऐकली होती। आता गीतेवरची काय कविता करायची, पण तरी मी केली कारण सरांनी सांगितलं म्हणजे करायलाच पाहिजे, मोठ्या माणसांनी सांगितलं। तर मी गीतेवरती कविता केली। रणी अर्जुना कोडे पडले, श्रीहरी बरोबर, श्रीहरीने ते झणी उलगडले। व्यासांच्या या प्रज्ञेमधून शब्दरूप जाहले, असे हे गीतारूप प्रकटले। नंतर धर्मातीतही विचार सरणी, सकल मानवाही उद्धरणी। गीतपठनाने विकसित होती मनकमलाची दले, असे हे गीतारूप प्रकटले। विचार मंथन त्रयीने केले, आद्य गुरु ज्ञानीय मंथिले। टिळकांच्या या मंथनातून कर्मयोग विनटले, असे हे गीतारूप प्रकटले। एकेका शब्दाचे विवरण जणू वेदांचे हो पारायण। एकेका शब्दांचे विवरण जणू वेदांचे हो पारायण। व्यासांच्या या प्रज्ञेला हे शब्द सुमन वाहिले, असे हे गीतारूप प्रकटले। खूप छान, खूप छान। मुळात आधी तुमच्या पाठांतराची कमाल आहे।